महाराष्ट्राची हेड कुठे महाराष्ट्राची हेड इलेक्ट्रिक पालकमंत्री महोदयांनी मागच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्याला आश्वासित केलं होतं की ते लवकरात लवकर 10 इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देते म्हटलं होतं। चौगुले साहेबांनी जी मागणी केलेली होती इलेक्ट्रिक बसेसची ते पालकमंत्र्यांनी नव्या गाडीमध्ये बसल्यानंतर अतिशय गाडी सुंदर आहे। या गाडीसाठी ह्या गाड्या मिळण्यासाठी आपले माननीय माजी आमदार साहेब ज्ञानरावजी चौगुले साहेब या परवा मी तिरुपतीला फ्लाईटला जाऊन आलो, सेम फ्लाईटचा अनुभव मला या बसमध्ये बसल्यावरती असा अनुभव आला। काय म्हणतो प्रदूषण मुक्त पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी लोहारा उमरगा तालुक्याला बसल्यानंतर फिलिंग काय येतं सर? अतिशय उत्तम गाडी आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द तात्काळ पाळला, अगदी 15 दिवसाच्या आतच त्यांनी गाड्या पूर्तता केली। चौगुले साहेब, तुम्ही 10 मागितल्या होत्या, 10 दिल्या आहेत। पालकमंत्र्यांच्या या बोलण्यावर माजी आमदारांनी लागलीच आणखीन 10 इलेक्ट्रिक बसेस द्या अशी मागणी धाराशिवच्या उमरगा बस स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात माजी आमदार चौगुलेंनी सर्वांसमक्ष मागणी लावून धरली होती। तेव्हा पालकमंत्री महोदय म्हणाले होते की तुम्ही उपनेते आणि मी साधा मंत्री, त्यामुळे मागणी मान्य करावीच लागेल। हा भूमिपूजन सोहळा दिनांक 19 जुलैला संपन्न झाला होता, तर आठवडा पूर्ण होण्याआधीच राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत 5 इलेक्ट्रिक बसेस धाराशिवच्या उमरगा आगाराला दिल्या आहेत। श्रावण मासारंभ होताच उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेला एक आनंद वार्ता आहे। आठवड्याच्या आतच राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आगाराला प्राधान्य देत 5 इलेक्ट्रिक बसेस दिल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आगार हे एकमेव आगार आहे जिथे अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध आहेत। 25 जुलैला उमरगा महादेव मंदिर पंच कमिटीच्या वतीनं या बसेसचे पूजन करून मान्यवरांनी या बसमध्ये प्रवासाचा आनंदही लुटला। धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री असताना नव्या बस स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता, चौगुले साहेबांनी मागणी करताच त्याने पूर्व असं आणि त्यांच्या शब्दापुढे आम्ही त्यांचा शब्द मान्य करावाच लागेल, कारण ते शिवसेना नेते आहेत आणि मी साधा मंत्री आहे अशा पद्धतीने वक्तव्य केलं होतं आणि अगदी काही दिवसातच त्यांनी बसेसची पूर्तता केली आहे। काय सांगाल आपण? पालकमंत्री महोदयांनी मागच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्याला आश्वासित केलं होतं की ते लवकरात लवकर 10 इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देते म्हटले होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक अगदी 8 ते 10 दिवसांमध्ये आपल्या आगाराला एक 5 बसेस नवीन बसेस आलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या काळात आणखी 5 बसेस येणार आहेत। आणि आमदार साहेबांनी मागणी केलेली आहे की आणखीन जसं ज्या आमच्या आगाराच्या जशा मागण्या आहेत तसं आमच्या आगाराला आणखीन जास्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि पालकमंत्री मोदयांनी त्याच्यासाठी देखील होकार दिलेला आहे। टप्प्याटप्प्याने आपल्या आगारामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल बसेस कशा येतील याची आमदार ज्ञानरावजी चौगुले सर काळजी घेतील, एवढी आपल्याला तुम्हाला कळू देतो। महादेव पंच कमिटीचे बाबूराव सुरवसे, बळीराम कोराळे यांनी फीत कापून उद्घाटन केले, तर आजी माजी आमदारांनीही श्रीफळ फोडले। आमदार प्रवीण स्वामी, शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक किरण रवींद्र गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, योगेश तपसाळे, सचिन जाधव, विनोद कोराळे, बालाजी सुरवसे, शरद पवार, अमर शिंदे, नाना मदनसुरे, महेश पाटील, व्यंकट पाटील, शरद इंगळे, महेश शिंदे, दत्तात्रेय शिंदे यांच्यासह स्थानक प्रमुख बालाजी मुळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक यशवंत पाटील, इवेटॉन्स कंपनीचे व्यवस्थापक अनंतकुमार म्हस्के, प्रकाश मिसळे, नामदेव सगर, किशोर कांटे आदींची उपस्थिती होती। चौगुले साहेबांनी जी मागणी केलेली होती 5 इलेक्ट्रिक बसेसची ते पालकमंत्र्यांनी त्यांचा शब्द ऐकून 5 एसटी बसेस उमरगा एसटी स्टँडला दिलेला आहे। तो पंच कमिटीतर्फे या ठिकाणी पूजन झालेलं आहे सर्व बसेसचं। उमरगात पालकमंत्र्यांनी म्हणजे ज्ञानराज चौगुले साहेबांनी जे दिलेला शब्द होता पालकमंत्र्यांनी ते पूर्ण केलंय। उमरगा तालुक्यातल्या सगळ्याच नागरिकांना त्याची इतकी अत्यंत गरज होती इलेक्ट्रिक बसेसची, नागरिकांच्या वतीने पालकमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो पंच कमिटीच्या वतीने। विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या या इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशनच्या उभारणीचं काम जानेवारी 2025 मध्ये
पूर्ण झाले होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर 250 किलोमीटर अंतर प्रवास या ई बसेस करतात, अशी माहिती आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी NTVशी बोलताना सांगितलंय. आलेला आहे गाडी पाचाचा पण काय सांगाल? नाही, गाडी आम्ही आतून पाहिलो. मी गाडी एवढी सुंदर, एवढी छान गाडी वाटू लागली आहे. परवा मी तिरुपतीला फ्लाईटला जाऊन आलो, सेम फ्लाईटचा अनुभव मला या बसमध्ये बसल्यावरती असा अनुभव आला. कारण त्याचं प्रत्येक सीटला इथं एसीचं आहे, लाईटची सिस्टीम आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना जर एसीची हवा नको आहे त्यांना बंद करायचं आहे. आणि इथं प्रत्येक याच्यावर दिव्यांग नागरिकांसाठी खास सुविधा केलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं सुविधा केलेली आहे. गाडीचं पूर्ण मी पाहणी केलो. गाडी एवढी छान, एवढी सुंदर आहे. गाडीमध्ये समोरही कॅमेरा आणि पाठीमागे कॅमेरा आहे. उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले सर सातत्याने पाठपुरावा करून या गाड्याची मागणी करून आज प्रत्यक्षामध्ये आज उमरगा बस स्टँडला गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत. नव्या गाडीमध्ये या ठिकाणी पॅसेंजर म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. सर, कसं वाटतं? काय अनुभव सांगाल नव्या गाडीमध्ये बसल्यानंतर? अतिशय गाडी सुंदर आहे. या गाडीसाठी, ह्या गाड्या मिळण्यासाठी आपले माननीय माजी आमदार साहेब ज्ञानराज चौगुले साहेब यांनी सतत पाठपुरावा केलाय. काल परवाच्या आपले पालकमंत्री काल परवा माननीय आदरणीय सरनाईक साहेब हे पण इथं आले होते. आणि यापूर्वी आमदार ज्ञानराज चौगुलेच्या पाठपुराव्यामुळे लालपुरी ह्या 10 गाड्या आपल्याला प्राप्त झाल्या आहेत आपल्या उमरगा डेपोला. आणि त्यानंतर आमदार साहेबांनी प्रयत्न करून शब्द टाकला त्यांना. आणि त्यापैकी 5 गाड्या आता आलेल्या आहेत. आणि लगेचच आणखी 15 ते 20 दिवसाच्या आत 5 गाड्या आपल्याला उमरगा उपलब्ध होणार आहेत. याबद्दल आणखीन सर काय सांगाल? आपण अनुभव काय शेअर करा गाडीमध्ये बसल्यानंतर कसं वाटतं? अतिशय सुंदर, छान एसी गाडी, निरोगी, काय म्हणतो प्रदूषण मुक्त. पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी लोहारा उमरगा तालुक्याला प्रवासाची सोय केल्याबद्दल त्यांना धन्यवाद मानतो. आणि ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या प्रयत्नाला यश आला म्हणून त्यांचे बी आभार, धन्यवाद. काय सांगाल सर? आपण गाडीमध्ये बसल्यानंतर फिलिंग काय येतं सर? अतिशय उत्तम गाडी आहे, प्रदूषण मुक्त आहे. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द तात्काळ पाळला. अगदी 15 दिवसाच्या आतच त्यांनी गाड्या पूर्तवतो. पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. त्यांच्यामुळे पालकमंत्र्यांचे शब्दशः ऋणी आहोत आम्ही. परवा ST बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी चौगुले साहेबांनी जे भर कार्यक्रमामध्येच बोलले आणखीन बसेस हवेत, त्यावेळेस पालकमंत्री म्हणाले होते की आता शिवसेना उपनेते आहेत आणि मी साधा मंत्री, त्यामुळे त्यांच्या मागण्या मला मान्य कराव्याच लागतील. आणि तत्परतेनं काही दिवसातच त्यांनी बसेस दिल्या. बरोबर आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.